श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, उद्याचा दिवस खूप मोठा आणि पवित्र आहे, कारण हा दिवस आहे स्वामी समर्थ पुण्यतिथी. या दिवशी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या जवळ असतात असे मानले जाते, आणि जे भक्त मनापासून त्यांची सेवा करतात त्यांचं आयुष्य या दिवशी बदलायला सुरुवात होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ते एक जिवंत शक्ती आहे जी आजही आपल्या भोवती आहे. फक्त आपली श्रद्धा जागृत असली पाहिजे. या दिवशी सकाळी शक्य तितक्या लवकर उठावं. ब्रह्ममुहूर्तात उठणं सर्वात उत्तम मानलं जातं. उठल्यावर सर्वात आधी मनात स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा जप मनातच सुरू करावा. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करून देवघर स्वच्छ करावं. घरात शुद्धता असेल तरच सकारात्मक ऊर्जा येते. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यांना पिवळी फुलं अर्पण करा, वस्त्र अर्पण करा, कारण पिवळा रंग हा गुरुचा आणि अध्यात्माचा रंग आहे. स्वामींना तुपाचा दिवा लावावा, कारण तुपाचा दिवा म्हणजे प्रकाश आणि अंधार दूर करणारी शक्ती आहे. यानंतर शांत बसून डोळे बंद करून स्वामींचं ध्यान करावं. त्यांच्या चेहऱ्यांची कल्पना करावी, त्यांच्या करुणामय डोळ्यांची आठवण काढावी आणि मनात एकच भावना ठेवावी, स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहात. आता सर्वात महत्वाची साधना सुरू होते, ती म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा म्हणावा. श्री श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ. ज्यांना वेळ कमी आहे त्यांनी 21 वेळा तरी नक्की म्हणावा, पण जप करताना मन इतरत्र जाऊ देऊ नका. पूर्ण लक्ष मंत्रावर असू द्या. या दिवशी शक्य असेल तर उपवास करावा, पण जर उपवास शक्य नसेल तर साधं सात्विक अन्न घ्यावं. कांदा लसूण टाळावं, कारण या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवणं खूप आवश्यक आहे. स्वामी समर्थांना सेवा खूप प्रिय आहे, म्हणून या दिवशी एखाद्या गरजूवंताला अन्नदान करावं, पाणी द्यावं, एखाद्या भुकेल्या प्राण्याला खाऊ घालावं, कारण स्वामी म्हणतात, जिथे दया तिथे मी आहे. तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील, जसं की पैसा टिकत नाही, घरात भांडण होतात, मुलं ऐकत नाही, नवरा दारू पितो, तर या दिवशी स्वामी समोर बसून मनातील सगळं दुःख मोकळं करा. त्यांच्याशी बोला, रडा, पण मनापासून बोला. प्रेम होता, भक्ती होता, कारण स्वामी समर्थ हे आपले आहेत. ते आपल्या भावना सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुपाचा दिवा लावा. वडाच्या झाडाखाली स्वामींचं अस्तित्व आहे, तिथे दिवा लावू शकता. स्वामींचं नाव घ्या. असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. दुपारी शक्य असेल तर स्वामींची कथा वाचा, चरित्र वाचा किंवा त्यांच्या चमत्कारांची आठवण ठेवा, कारण कथा ऐकल्याने श्रद्धा वाढते, भक्ती वाढते आणि मन आपलं एकाग्र होते, स्थिर होते. संध्याकाळी पुन्हा एकदा देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि स्वामींची आरती करा. आरती करताना पूर्ण भक्ती भाव असावा. आवाज मोठा नसावा तरी चालेल, मोठा नसला तरी चालेल, पण भावना मोठी असावी. रात्री झोपण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करा, दिवसभरात तुम्ही काय केलं याचा विचार करा. कुणाला दुखावलं असेल तर स्वामींना माफी मागा आणि उद्यापासून चांगलं वागण्याचा संकल्प करा. दिवसभरामध्ये भजन, कीर्तन, स्वामींची गाथा वाचा. स्वामी साधना म्हणजे फक्त एक दिवसाची गोष्ट नाही, ती रोजची सवय आहे. रोज सकाळी उठल्यावर स्वामींचे नाव घ्या. दिवसात एखादं चांगलं काम करा, कुणाला मदत करा आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे आभार माना. अनेक भक्तांनी अनुभव घेतले आहेत की फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जपल्याने त्यांचे आयुष्य बदललं, अडचणी दूर झाल्या, घरात सुख शांती आली. एक छोटी कथा लक्षात ठेवा. एक भक्त होता, त्याच्या आयुष्यात खूप समस्या होत्या, असंख्य समस्या होत्या. तो रोज स्वामींचं नाव घ्यायचा, पण त्याला लगेच काही फरक दिसला नव्हता. तरीही त्याने साधना सोडली नाही. काही महिन्यांनी अचानक त्याच्या आयुष्यात बदल झाला. त्याला चांगली नोकरी मिळाली, घरातील समस्या कमी झाल्या. तेव्हा त्याला समजले की स्वामी प्रत्येक क्षणी त्यांच्या सोबत होते.
म्हणूनच कधीही साधना सोडू नका, कधीही विश्वास कमी करू नका. कारण स्वामी उशीर करतात पण अन्याय करत नाही. आपला विश्वास ठाम ठेवा, विश्वास डगमगू देऊ नका. या पुण्यतिथीला फक्त पूजा करून थांबू नका, तर मनापासून स्वामींना आपल्या आयुष्यात आणा. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.